निर्गमन अध्याय 15, Exodus chapter 15 निर्गमन अध्याय 15 and त्याचं 22 ते 27, 22 से लेकर 27 तक, 22 से 27 तक. 22 से 27. Exodus निर्गमन अध्याय Exodus chapter 15 निर्गमन अध्याय 15 22 से. 22 पासून. तब मूसा इसराइलियों को लाल समुद्र से आगे ले गया और वे शूर नामक जंगल में आए. जंगल में जाते समय 3 दिन तक पानी का सोता न मिला. फिर मारा नामक एक स्थान पर वो पहुंचे. वहाँ का पानी खारा था, जिसे वो पी न सके. इस कारण उस स्थान का नाम मारा पड़ा. तब वे यह कहकर मूसा के विरुद्ध बकबक करने लगे, हम क्या पिए? तब मूसा ने यहोवा की दुहाई दी और यहोवा ने उसे पौधा बतला दिया, जिसे उसने पानी में डाला और वो पानी मीठा हो गया. वही यहोवा ने उनके लिए एक विधि और नियम बनाया. वही उसने यह कहकर उनकी परीक्षा की, यदि वो अपने परमेश्वर यहोवा का वचन तन मन से सुने, जो उसकी दृष्टि में ठीक है वही करे और उसकी आज्ञाओं पर कान लगाए और उसकी सब विधियों को माने, तो जितने लोग मैंने मिस्रियों पर भेजे थे उनमें से एक भी दुश्मन न भेजूंगा, क्योंकि मैं तुम्हारा चंगा करने वाला यहोवा हूँ. तब वे एलीम के पास आए और जहाँ पानी के 12 सोते और 70 खजूर के पेड़ थे, और वहाँ उन्होंने जल के पास डेरे खड़े किए. मग मोशेने इस्रायल लोकांस तांबड्या समुद्रापासून पुढे शूर नावाच्या रानात आणले आणि तेथे प्रवास करीत असताना त्यांना 3 दिवस पाणी मिळाले नाही. मग ते मारा येथे आले. तेथेही ते पाणी पिऊ शकले नाही, कारण तिथले पाणी कडू होते. म्हणूनच त्या जागेला मारा म्हणजे कडू असे नाव पडले होते. तेव्हा इस्रायल लोक मोशेविरुद्ध कुरकुर करू लागले. ते त्याला म्हणाले, आम्ही तहानेने मरावी की काय? देवाने त्यांना सहाय्य करावे असा मोशेने देवाचा दावा केला. तेव्हा देवाने त्याला एक झाड दाखवले. त्याने ते झाड पाण्यात टाकले आणि पाणी गोड झाले. याच मारा नावाच्या ठिकाणी इस्रायलांची निष्ठा पाळण्यासाठी देवाने त्यांच्यावर काही अटी घातल्या. तो त्यांना म्हणाला, जर तुम्ही तुमचा देव यहोवा याची वाणी ऐकाल व जे योग्य ते कराल, तर मी इजिप्तवासियांवर ज्या व्याधी पाठवल्या त्या तुमच्यावर पाठवणार नाही, कारण मी तुम्हाला रोगमुक्त करणारा देव आहे. मग ते एलीम येथे आले. तेथे पाण्याचे 12 झरे व 70 खजुराची झाडे होते. त्या झऱ्यांच्या शेजारी त्याने आपला तळ ठोकला. आपण डोळे बंद करून प्रार्थना करू. आपको प्रार्थना. तारणाऱ्या गोड पवित्र सेनाधीशुता वचनाची वेळ तुझ्या हातात देतो. वचनाच्या द्वारे तो आमच्याशी बोलणारा तो आमचा पवित्र देव, म्हणून आम्ही वचन लक्षपूर्वक ऐकण्यासाठी सहायता कर. ही माझी विनंती, माझी प्रार्थना आहे. दया कर माझ्या तारणाऱ्या गोड पवित्र पिता. वचनाची वेळ तुझ्या हातात देव, आम्हाला आज्ञाकारी बनवून ठेव. ही आमची विनंती प्रभू येशूच्या नावाने. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आपण पाहतो की जेव्हा देवाने मिस्र देशातून इस्रायली लोकांना बाहेर काढलं, और जो परमेश्वर ने मिस्र देश से इस्राएल लोगों को बाहर तुम्हाला निकाला. माहिती का बाहेर काढलं? आपको मालूम है क्यों बाहर निकाला? यासाठी कारण देवाची इच्छा होती की अब्राहमाला देवाने करार केला होता. देवाने अब्राहमाबरोबर करार केलेला की मी तुला जो देश नेत आहे त्या देशात तू जायचा, तिथे माझी उपासना करायची. और परमेश्वर ने अब्राहम से करार किया था, जो देश में तुझे दूंगा उस देश में तुझे जाना है और मेरी भक्ति करना है. तिथे तू गेलं पाहिजे. और वहाँ पर तुझे जाना चाहिए. अब्राहम आपले आई वडील भाऊ बहीण सगळे नातेवाईक सोडून ज्याने तो देश कधी पाहिला नव्हता त्या देशातून निघाला. और अब्राहम अपने माता पिता बहन भाई सबको छोड़कर जिस देश को उसने कभी देखा नहीं था उस देश में चल दिया. आणि तिथे राहिला. और वहाँ पर वो रहा. त्याने देवाने जेव्हा त्या देशामध्ये त्याला नेल्यानंतर त्याला तो पूर्ण देश दाखवला. म्हणाला, हा देश मी तुझ्या वंशांना देईन. और परमेश्वर उस देश में उसे लेकर गया और उसे पूरा देश दिखाया और कहा ये देश तेरे वंश को दूंगा. अब्राहमला नाही मिळाला. अब्राहम को वो देश नहीं मिला. तो परदेशीच होता त्या देशात. और वो देश में वो परदेशी था. तो तिथे यात्रेकरूच होता. और वहाँ पर वो यात्री परदेशी था. परंतु त्याच्या वंशजांना तो अधिकार मिळाला. और उसके जो वंश थे उसको वो अधिकार मिला. इसहाक तो सुद्धा तिथेच होता. इसहाक भी वहाँ पर ही था. तो परदेशीच होता. पर फिर भी वो परदेशी था. अब्राहमाचा वंश कोण आहे? अब्राहम का वंश कौन है? इसहाक. पण इसहाक पण परदेशी म्हणूनच राहिला. और इसहाक भी परदेशी बोलकर ही रहा. त्याला 2 मुलं झाली. उसे 2 बच्चे हुए. ती दोन्ही मुलं सुद्धा परदेशी म्हणूनच तिथे होते. और वो दोनों भी बच्चे परदेशी बोलकर ही वहाँ पर थे. तो देश त्यांचा झाला नाही. वो देश उनका हुआ ही नहीं. त्याच्यानंतर 12 पुत्र याकोबाचे झाले. और उसके बाद 12 पुत्र याकूब के हुए. तरीही तो देशातले लोक उपरे म्हणूनच राहतो. और फिर भी उस देश में वो परदेशी बोलकर ही रह रहे थे. ज्या वेळेला युसुफ मिस्र देशामध्ये गेला और जिस समय पर यूसुफ मिस्र देश में गया, 7 वर्षाचा जो दुष्काळ पडला, मोठा दुष्काळ, और 7 साल का जो अकाल वहाँ पर गिरा, त्या सर्व इस्रायली लोकांना वाचवण्यासाठी, अब्राहमाच्या वंशजांना वाचवण्यासाठी देव त्या सर्वांना मिस्र देशात घेऊन गेला. और सारे इस्राएल लोगों को बचाने के लिए, अब्राहम के वंश को बचाने के लिए सारे लोगों को परमेश्वर मिस्र देश में लेकर गया. आणि तरी
देश में उनको लेकर जाना है, ये करार परमेश्वर ने तो किया देश है। त्यांना प्राप्त करून द्यायचा होता और वो देश उनको दिलवाना था आणि खूप लवकर त्यांना भेटला असता. और बहुत जल्दी उनको मिल जाता, खूप लवकर बहुत जल्दी. त्यांना मिनिमम ते 3 दिवसाचीच यात्रा होती. और 3 दिन की यात्रा थी. पण त्यांना किती दिवस लागले? और उनको कितना दिन लगा? 40 वर्ष. 40 साल. त्यांना एवढं वर्ष लागले. और उनको इतना साल का लगा. एवढं वर्ष लागले त्यांना? और क्यों इतना साल लगे कारण उनको? एवढ्या वर्षामध्ये ते देवाला नुसतं दुखवतच होते. और इतने सालों में सिर्फ वो परमेश्वर को दुखा रहे थे. देवाने त्यांच्यावर त्यांच्या डोळ्याच्या समोर दाखवलेले चिन्ह चमत्कार ते विसरले होते. और परमेश्वर ने उनकी आंखों के सामने जो चिन्ह चमत्कार दिखाए थे, वो सारे चिन्ह चमत्कारों को भूल गए. सगळे विसरले होते. सब लोग भूल गए थे. त्याच्यामुळे ते देवाच्या हमेशा विरोधच बोलायचे. और इसलिए वो हमेशा परमेश्वर के विरोध में बात करते म्हणून थे. त्यांना जो दिवस 3 दिवसाची यात्रा होती तिथे 40 वर्ष लागली. और इसलिए जहाँ पर 3 दिन की यात्रा थी, उनको 40 साल आणि लगे. या 40 वर्षात देवाने त्यांची परीक्षा घेतली. और इन 40 साल में परमेश्वर ने उनकी परीक्षा ली. हे वचन तुम्ही अनुवाद अध्याय 4 मध्ये वाचू शकता. और ये वचन आप व्यवस्था में अध्याय 4 में पढ़ सकते हैं. इकॉनॉमी चॅप्टर 4 में भी पढ़ सकते हैं. आणि अनुवाद अध्याय 4 मध्ये तुम्ही वाचू शकता. त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की मी तुमची 40 वर्ष परीक्षा घेतली. और उसमें ऐसा दिया है कि मैंने 40 साल तुम्हारी परीक्षा ली. पण देव परीक्षा का घेत होता? तर परमेश्वर परीक्षा क्यों कर हा रहा था? सर्वात मोठा प्रश्न असतो ना. और ये सबसे बड़ा सवाल है. देवाने परीक्षा का घेतली? और परमेश्वर ने क्यों परीक्षा त्याचं ली? उत्तर तिथे दिलेलं आहे. और उसका जवाब भी वहाँ पर दिया है. सहावा अध्याय करा. डिटरनॉमी चॅप्टर 6. सहावा अध्याय 6 आणि त्याचं 16 थांबा एक मिनिट. 8वां अध्याय. डिटरनॉमी चॅप्टर 8 आणि त्याचं 2%. उसका 2 से. डिटरनॉमी अनुवाद अध्याय 8 त्याचं 6 2%. देवाने तुम्हाला रानातल्या सबंध 40 वर्षात कसे चालवले याची तुम्हाला आठवण आहे का? 40 साल तक परमेश्वर ने तुम्हें कैसे चलाया तुम्हें याद है क्या? त्याने तुम्हाला कसे नम्र केले व तुमची परीक्षा कशी पाहिली हे तुम्हाला आठवते काय? हाँ, त्याने तुमची परीक्षा की. उसने तुम्हारी परीक्षा ली. क्यों परीक्षा ली? क्योंकि तुम्हें नम्र करे. तुमच्या मनात खरोखर काय होते, तुम्ही त्याच्या आज्ञा पाळणार की नाही हे पाहण्यासाठी त्याने असं केले. परीक्षा क्यों लिया? परीक्षा का घेतली? परमेश्वर चेक करना चाहता है तुम्हारे मन में परमेश्वर के लिए क्या है, आणि देव परखत होता की देवासाठी तुमच्या मनामध्ये काय आहे क्या निकलता है. आणि काय निघतं तुमच्या अगर मनातून. तुम गिर गए, जर तुम्ही पडला अरे परमेश्वर तुमने मुझे क्यों गिराया? आणि देव तुम्हाला का पाडलं, क्या ये बोलते प्रभु मुझे चंगा कर, तू ही मेरी चंगाई है, मेरी गलती से मैं गिर गई. आणि की हे म्हणतं की प्रभू माझ्या चुकीमुळे पडली, तो आता मला आरोग्य दे. क्या निकलता है? हमारे मन में परमेश्वर के लिए क्या है? आणि आपल्या मनामध्ये देवासाठी काय आहे. परमेश्वर के लिए अच्छी सोच है देवासाठी चांगले विचार या आहे बुरे विचार है. किंवा वाईट विचार आहे. परीक्षा में भी मालूम पड़ते ते परीक्षा आल्यावरच माहीत हैं. पडतं. साल भर पढ़ते हैं आणि मुलं वर्षभर अभ्यास करतात स्कूल जाकर, शाळेत जाऊन. फिर उनकी परीक्षा यूनिट टेस्ट, आणि मग त्यांची युनिट टेस्ट फर्स्ट सेमेस्टर, आणि फर्स्ट सेमिस्टर फिर यूनिट टेस्ट, आणि मग युनिट टेस्ट फिर सेकंड सेमेस्टर. आणि मग सेकंड ये सेमिस्टर. इस वजह से उनकी परीक्षा छूट जाती है. आणि अशा वेळी त्यांची परीक्षा का घेण्यात येते. क्योंकि देखना चाहते हैं कि ये क्या सीखेंगे. आणि त्यांना बघायचं असतं की हे लोक काय शिकले. इतना क्लास में बैठकर ऐसे बैठे. आणि एवढी क्लासमध्ये ते लोक बसले. Yes, madam. है ना, यही करके ना हम लोग सबको ही किए ना स्कूल में. आणि आपण सगळ्यांनी तेच केले शाळेत. गरज नाही आहे की इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम तो मराठी मीडियम गए ना स्कूल. आणि गेलोय ना शाळेत. सही है. हम यही किए, टीचर पढ़ा रहे थे, हम देख रहे थे, ध्यान रहे थे. तो इतना तुम लोग ने टीचर को दिखाया कि बाबा तुम लोग को सब समझाए. देखे तो इसको कितना समझाए. आणि एवढं तुम्ही टीचरांना दाखवलंय की तुम्हाला सगळं काही समजलं. बघू तर जरा तुम्हाला किती काय समजलंय. जब परीक्षा आई, जेव्हा परीक्षा आली अंडा मिला, शून्य भेटला. तो बोला अरे एक अंडा मिला, अरे इसको तो कुछ भी नहीं समझा. त्याला शून्य भेटलं म्हणजे तिला काहीच नाही समजलं. 3-4 मार्क्स मिले. 3-4 मार्क भेटले. अरे अरे अरे
फिर किसी को 10 मिला है, कोणाला 10 भेटले, यूनिट टेस्ट में 15 मिला है, युनिट टेस्ट मध्ये 15 भेटले उसके दिमाग में थोड़ा बहुत गया है आणि याच्या दिमागात थोडंफार केलेलं आहे. 16, 17, 18, 19 मिले. अरे वाह, ये तो बराबर ध्यान लेके पढ़ा है. आणि 16, 17, 18, 19 भेटले म्हणजे पूर्ण हे लक्ष दिलेलं आहे. इसको मैंने जो कुछ सिखाया वो उसको समझा है. म्हणजे याला मी जे काही शिकवलं हे त्याला समजलं. पेपर देते समय हमारी टीचर ने हमारे कान मरोड़ती थी. आणि पेपर देताना आमची जे टीचर होते त्यांचे कान मुरगळायचे. टीचर पेपर देते ना, देते समय एवढे मार्क पडले, आम्ही पेपर मला फक्त इतिहास भूगोल बरेच भीती होती. त्यांचा पेपर करायचा सिरियस. काय तुला मार्क पडले ते लाजलेली होती. मतलब हंसली किसी को मार पडायचे. आम्ही फक्त केसरीचं पकडायचे. म्हणजे त्याच्यावर नाही का मग तसंच आहे ना, हे त्यांनी एवढे सर्व चिन्हांसोबत काय केले. तो ऐसे परमेश्वर ने इतने सारे चीजें चमत्कार किए तुम्हाला किती कळालं और आपको कितना समझ में आया त्याच्यावर माहिती पडत. और इससे मालूम पड़ता पण है. देवाने सतत परीक्षा घेतली. और परमेश्वर ने हमेशा उनकी परीक्षा ली. 40 वर्षात त्यांच्याकडून परीक्षा घेतली. और इन 40 साल में परमेश्वर ने उनकी परीक्षा ली. परीक्षेत जसे जसे ते नापास होत गेले, वर्ष वाढत गेले. और जैसे परीक्षा में वो फेल होते गए उनके साल बढ़ते गए. इथं 3 दिवसाची यात्रा, जहाँ 3 दिन की यात्रा आणि थी लगेच देश काबीज करणं, और तुरंत उस देश को काबिज हे करना सर्व वाया गेलं. और सब व्यर्थ हो गया. आणि देवाची इच्छा होती त्यांनी लढावं. और परमेश्वर की इच्छा थी कि वो लड़े आसानीने त्यांना प्राप्त मिळू नये. और आसानी से वो उनको नहीं मिले. देवाने त्यांना लढून तो देश दिला. और परमेश्वर ने उनको लड़कर वो देश दिया. का दिला माहिती? क्यों दिया मालूम है? कारण एखाद्या गोष्टीसाठी लढून आपण घेतो ना, तर त्याचा सांभाळ करतो. और किसी बात के लिए हम लड़कर जब उसे ले लेते हैं ना तो उस बात की हम कीमत करते आणि हैं. फुकट भेटलं ना, और फुकट मिल गया ना त्याची किंमत नसते. तो उसकी कीमत नहीं देते. म्हणून त्यांना लढण्यासाठी सांगितलं. और इसलिए उनको लड़ने के लिए आणि बोला. लढताना मी तुमच्या तर्फे लढेल असं म्हणून देवाने त्यांना आश्वासन दिले. और लड़ते समय मैं तुम्हारी ओर से लड़ूंगा ऐसे बोलकर परमेश्वर ने उनको आश्वासन दिया. म्हणून या परीक्षेमध्ये, इस परीक्षा में हम देखते हैं कि सबसे पहले लाल समुद्र में यहाँ पर भी वो फेल हो गए. आणि लाल समुद्र जवळमध्ये फेल झाले. जैसे लाल फिरौन की सेना उन्होंने देखा, वो बोले क्या रे मोसेस, कब्र नहीं थी क्या? फिर उधर मिस्र में तू इधर मरुभूमि में मारने के लिए लाया हमको. आणि जशी त्यांनी फारूकची सेना बघितली ते म्हणाले काय नाही म्हणजे तुला समजत नाही की आम्हाला खबर नव्हती का तू आम्हाला वाळवंटामध्ये मारण्यासाठी डर गरज गए आहे. हो. सामने लाल समुद्र, पीछे फिरौन की सेना. आणि समोर लाल समुद्र होता आणि मागे फिरवणची सेना होती. डर गए. ते सगळे घाबरले उनसे गलत बातें निकल गई. आणि त्यांच्या मुखातून वाईट गोष्टी निघाल्या. लेकिन सभी नहीं थे ऐसे. आणि सगळे असेच नव्हते. जो सभा में जितने इस्राएली लोग थे सभी वैसे नहीं थे. आणि त्या सभेमध्ये जेवढे इस्रायली लोक होते सगळे तसे नव्हते. लेकिन जो कड़वे थे पण जे कडूपणाने करले दूसरों को कड़वे करते थे. ते दुसऱ्यांना कडू करायचे. एक स्वभाव है देखो. आणि हा एक स्वभाव आहे. अगर कोई कड़वा है जर कोणी कडू आहे और किसी दूसरे के अंदर कड़वाहट भर दी तो आणि कड़वा हो जाता है ना. आणि कोणा दुसऱ्यामध्ये कडूपणा भरला तर तो पण कडू होऊन जातो. आप कारले के साथ बटाटा बनाओ आणि कारल्याबरोबर बटाटा बनवा. बटाटा भी कड़वा लगेगा. आणि तो बटाटा पण कडू लागेल. है ना. तो कड़वा कड़वा जैसे नीम का पत्ता आणि लिंबाचं पान है ना, वो अगर आप बटाटे में डाल दो आणि जर ते तुम्ही बटाट्यामध्ये टाकलं बटाटा बोलोगे वाह क्या कड़वा बटाटा है. आणि तुम्ही म्हणाल किती कडू बटाटा आहे तब तो समझ में आया कड़वा कड़वा कर देता है. आणि ते कडू असतं ते कडू करतात. इसलिए ऐसे परिस्थिति में जो कड़वे लोग होते हैं ना वो दूसरों को भड़काते हैं. आणि अशा परिस्थितीमध्ये जे कडू असतात ते दुसऱ्यांना भडकवतात. और यहाँ पर भी ऐसे ही हुआ. आणि इथे पण असंच झालं. आंखों से 10 विपत्तियों को देखा और एक भी विपत्ति उन पर नहीं आई. आणि डोळ्यांनी त्यांनी 9 विपत्ती बघितल्या आणि एक विपत्ती त्यांच्यावरती आली नव्हती. और उन्हें बताया गया था कि तुम्हें मिस्र से क्यों निकाल रहे. आणि त्यांना सांगण्यात आलं होतं की तुम्हाला मिस्र देशातून का बाहेर काढत आहे. मिस्र देश से यहोवा की उपासना करने के लिए निकाल रहे. आणि मिस्र देशामधून यासाठी बाहेर काढले देवाची भक्ती करण्यासाठी. जो वाचा अब्राहम से की थी कि तुझे तेरे देश, ये जो देश है तेरे वंशजों को दूंगा, वो देश पाने के लिए. और वहाँ पर तुम्हें क्या करना है? यहोवा की उपासना. आणि जो करार त्याने अब्राहमाशी केलेला की हा देश मी तुझ्या वंशजांना देईन यासाठी देईन की त्यांनी तिकडे माझी भक्ती करावी. और यहोवा की उपासना मतलब उपासना में तो ऐसा नहीं आता है ना क्या परमेश्वर तुझे दिखता नहीं,
ये उपासना है क्या? आणि देवाची भक्ती करणं म्हणजे काय देवा तुला दिसत नाही का ही भक्ती आहे का? बरं, ये भक्ति हुई। आणि भक्ती झाली उपासना यानी परमेश्वर की स्तुति करना, आणि भक्ती म्हणजे देवाची स्तुती करणं तारीफ करना, तारीफ करणं और उसके लिए क्या क्या वस्तुएं कैसे रीति से करना, ये सब बाद में मोसेस और हारून के द्वारा वो सीखने वाले थे। आणि त्याच्यासाठी काय करावं लागतं कशी करायची ती भक्ती हे ते मोशे आणि हारूनच्या द्वारे शिकणार होते हाँ, इसीलिए उनको वहां से निकाला। आणि म्हणून त्यांना तिकडून बाहेर काढलं होतं उसी रीति से प्रिय हमको भी है ना, परमेश्वर ने इसीलिए बाहर निकाला शैतान की गुलामी से कि हम यीशु मसीह की उपासना करें। आणि आपल्याला पण शैतानाच्या गुलामगिरीतून देवाने यासाठीच बाहेर काढलं की आपण देवपिल्याची भक्ती करावी उस पर दोष नहीं लगा, त्याच्यावरती दोष लावू नये, उसके ऊपर नाम नहीं रखे, त्याच्यावर नाव घेऊ नये, उसके लिए नहीं निकाला। त्यासाठी नाही काढलं। प्रभु का वचन कहता है परमेश्वर आत्मा है और वो ऐसे आराधकों को ढूंढता है जो आत्मा और सच्चाई से उसकी आराधना करते हैं। आणि देव आत्मा आहे आणि तो अशा उपासकांना शोधतो जे आत्म्याने खऱ्याने त्याची उपासना तो करतात। हमको उपासना के लिए, परमेश्वर की भक्ति करने के लिए और हमें भी एक ऐसे वाचा बांधे हुए देश में लेके जाने के लिए जो स्वर्ग, कौन सा देश? स्वर्ग, हमें वहाँ लेके जा रहा है। आणि उपासनेसाठी आणि जिथे आपल्याला जायचं आहे तो आहे म्हणजे स्वर्ग देश, तिकडे जाण्यासाठी देवाने आपल्याला बोलवलंय। जैसे इस्राएलियों को मोसेस मिला, आणि जसं इस्रायली लोकांना मोशे भेटला, हमको यीशु मिला। आपल्याला येशू भेटला वो इस्राएली मोसेस के अगेंस्ट कुड़कुड़ाते आणि ते इस्रायली लोक मोशेच्या विरोधात कुरकुर करत होते आज बहुत सारे मसीह यीशु के विरुद्ध कुड़कुड़ाते आणि आज खूप सारे ख्रिस्ती लोक येशू बद्दल कुरकुर करतात। जुना करार, इसलिए बोला ना, नया करार जुना करार का आधार स्तंभ है। आणि जो जुना करार आहे तो नवीन कराराचा आधारस्तंभ आहे। जैसे नींव जो डले नीचे है, आणि ही जी पाया आहे जो घराच्या खाली आहे वो पहली है, ती पहिली आहे उसके ऊपर ये घर, आणि त्याच्यावरती हे घर आहे। मालूम है? तो वैसे ही जुना करार, जो जो जुना करार में वो हमारे लिए दृष्टांत भी लिखा गया है। आणि जे काही जुन्या करारामध्ये आहे ते आपल्यासाठी दृष्टांत रूपी दिलेलं अब आहे। इतना बड़ा चमत्कार देखने के बाद लाल समुद्र दो भाग होकर उनके शत्रुओं को वो देखकर डर गए थे, वो पानी में मरे हुए देखकर फिर भी अब 3 दिन की यात्रा करने के बाद क्या हुआ, वो पानी के लिए तरस गए। आणि 3 दिवसाची यात्रा झाल्याच्या नंतर तरी सुद्धा आता ते पाण्याकडे तरसलेले और आहे। एक ऐसी जगह पर आए जिसका स्थान का नाम था मारा, आणि ते अशा ठिकाणी आले त्या जागेचं नाव होतं मारा और वहाँ का पानी खारा था, कड़वा था। आणि तिथलं पाणी कडू होतं। इसीलिए वो लोग क्या मोसेस के विरुद्ध बड़बड़ करने लगे। आणि ते मोशेच्या विरुद्ध कुरकुर करू अब लागले। जैसे मोसेस के विरुद्ध बड़बड़ाने लगे, कुड़कुड़ाने लगे, मोसेस ने परमेश्वर से प्रार्थना की। आणि जसे ते मोशेच्या विरुद्ध कुरकुर करू लागले तशी मोशेने देवाकडे प्रार्थना केली। परमेश्वर ने उसे एक पौधा दिखाया आणि देवाने त्याला एक झाड दाखवलं और उस सोते में डाल दिया, वो पानी मीठा हो गया। आणि त्या पाण्यामध्ये त्यांनी टाकताना ते पाणी गोड झालं। ऐसे ही प्रियो, ये आने वाले काल के लिए यीशु मसीह के बारे में भविष्यवाणी थी। आणि येणाऱ्या काळामध्ये येशूसाठी भविष्यवाणी होती। कि आज सारे इंसान जो कड़वे खारे हो चुके हैं, आणि आज सर्व माणसं जी कडूपणाने भरलेली आहेत हाँ, उन्हें बचाने के लिए त्यांना वाचवण्यासाठी वैसे उस सोते में एक पौधा डाला गया, लकड़ी डाला गया, वैसे ही लकड़ी पर मैं यीशु मसीह को, मेरे पुत्र को दे दूंगा। आणि जसं त्या पाण्यामध्ये ते झाड ते लाकूड टाकण्यात आलं मग तसंच त्या एका लाकडावरती मी येशू ख्रिस्ताला देईल। और जो कोई उस क्रूस के सहारे पर अपना जीवन उस सोते में से पिएगा, उस क्रूस के पानी से पिएगा, यीशु ने बोला ना, मैं जो मेरे पास आएगा, जो मैं पानी उसे दूंगा वो पिएगा, उसमें से क्या निकलेगा? सोता। वो जो पिएगा उसका कड़वापन, खारापन निकल कर मीठा हो जाएगा। आणि जे कोणी त्या क्रूसावरचं पाणी पिईल मग त्याच्यामध्ये सगळा कडूपणा निघून गेला आणि तो व्यक्ती गोड होऊन जाईल। तो इसीलिए ना यीशु के पास आने वाले हर एक व्यक्ति को क्रूस के बलिदान के द्वारा अपने अंदर के कड़वाहट को नाश करना है। आणि येशूच्या जवळ येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्या येशूच्या बलिदानाच्या द्वारे स्वतःमधला सर्व कडूपणा दूर करायचा। आज भी यीशु के पास आने वाले बहुत से लोग चेंज क्यों नहीं होते? आणि आज खूप सारे लोक जे येशूकडे येतात ते बदलत का नाही? जैसे यहाँ पर देखते हम क्या किए, कितना विरुद्ध मूसा के विरुद्ध बकबक करने लगे, आणि ते मोशेच्या विरुद्ध कुरकुर करू लागले की आता आम्ही काय प्यायचं। शायद आपको भी कलीसिया में बहुत सारे ऐसे कि आपके घर में जिन्होंने बपतिस्मा लिया है लेकिन चर्च नहीं आ रहे, वो चिल्लाते हुए, बकबक करते हुए, विरोधी लाइफ जीते हुए दिखाई देते होंगे। आणि तुमच्या घरातील लोक किंवा चर्चमध्ये येणारे खूप सारे लोक जे तुम्हाला कुरकुर करताना तुम्हाला दिसत असते, लेकिन उनके जीवन में उन्होंने यीशु के सोते को, बहते हुए सोते को नहीं लिया है। आणि त्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये त्या येशू ख्रिस्ताला वाहणाऱ्या सोत्याला त्यांनी घेतलेलं नाही। तो हम कैसे लेना है? आणि आपण कसं घ्यायचं आहे? यीशु के क्रूस के बलिदान को एक्सेप्ट करना, ग्रहण कर बोलना कि प्रभु मेरा ये गंदा वार्तालाप बहुत चिड़चिड़ा है, अच्छा नहीं, आप मेरे लिए कलवरी क्रूस पर मारे गए और ये स्वभाव मुझे तो खराब करता है, लेकिन मैं किसी और को भी खराब करता हूँ।
तो क्रूज के ऊपर मैं उसे डाल देता, मुझे बदलो, मुझे इसमें से चेंज करो। ऐसी प्रार्थना करने से वो व्यक्ति हम सब चेंज हो जाता है। आणि प्रभू, मी आता खूप कडूपणाने भरलेला आहे आणि तुझ्या तू कलोनी क्रुसावरती केलेल्या बलिदानानुसार माझ्यामधलं सर्व काही कडूपणा आहे ते सगळं तू दूर कर आणि माझ्यामध्ये तुझा गोडपणा येऊ दे। अशा रीतीने देवाचा चांगुलपणा आपल्यामध्ये येतो। लोगों का प्रॉब्लम क्या है, लोग चाहते हैं इंस्टेंट, आणि लोकांचा प्रॉब्लेम आहे की लोकांना सगळं लवकर पाहिजे, एक ही प्रार्थना में होना चाहिए, एकाच प्रार्थनेत सर्व झालं पाहिजे। हम तब तक प्रार्थना करते रहे जब तक हमारे अंदर से वो बुराई निकल नहीं जाती, आणि आपण तोपर्यंत प्रार्थना करत राहायचे जोपर्यंत आपल्याकडून तो वाईटपणा निघून जात दुष्टाई निकल नहीं जाती, दृष्टाई निघून जात ये नाही। प्रभु की इच्छा है। आणि ही देवाची इच्छा लोग आहे। एक ही बार देखकर बोलते हैं कि ये नहीं प्रार्थना होता है, हमारा बदल चला है, और लोग एक ही बात करते हैं फिर बोलते हैं कि मैंने किया था प्रार्थना पर मुझे कुछ फर्क नहीं हुआ। खोकला झाला माणसाला और अगर मनुष्य को खांसी हुई तो कुठपर्यंत सिरप पितो, तो कब तक वो सिरप पीता है? जोपर्यंत खोकला जात नाही, जब तक खांसी जाती है ना। प्रार्थना पण तोपर्यंतच केली पाहिजे ना, जोपर्यंत आपण बदलत नाही। और प्रार्थना भी तब तक करना चाहिए जब तक हम लोग बदलते हैं। नाही भेटत, म्हणून तुम्हाला मंडळीमध्ये अशी लोक दिसतील, और आपको कभी से ऐसे लोग दिखाई देंगे, बडबडणारे, बड़बड़ाने वाले, दोष लावणारे, दोष लगाने वाले, पण त्यांच्या जीवनामध्ये क्रूसाच्या बलिदानाने केलेले जे येशूने जे कार्य केले, त्यांनी ते कार्य होण्यासाठी स्वतःला मोकळं केलं नाही। और यीशु मसीह ने जो कार्य किया है वो कार्य उनके जीवन में होने के लिए उन्होंने अपने आप को खुला नहीं किया। म्हणून बरेच जण ख्रिस्तामध्ये असून सुद्धा लगेच ते काय करतात, देवावर दोष लावतात, कुठे देव, काय करतो, असा का करतो, माझ्या घरातील लोकांना बदलत का नाही, परिस्थिती का नाही बदलत, मी का नाही होत, असं का नाही होत। होईल, ऋतू बदलायला पण 3 महिने देतो, 4 महिने देतो, बरोबर आहे। एक ऋतू यायला 4 महिने लागतात ना, और एक ऋतु आने के लिए 4 महीना लगता है। पावसाळ्याची वाट होती की 4 महिन्याचा उन्हाळा झाला ना, और बारिश की राह देखी 4 महीने में उन्हें धूप खाया ना। थोडासा पाऊस झाला तर नको पाऊस, नको पाऊस, लोकांना नको नको झाला, पण पाऊस आला, मला तर आवडतो, किती आवडतं। तर पावसाळ्यात कधी थंडी आहे, काही लोकांना थंडी फेवरेट आहे, और कुछ लोगों को ठंडी अच्छी लगती आणखी है। पण ते थंडी उशिरा येईल, और मैं कहती हूँ ठंडी थोड़ा लेट आने दो पाऊस जास्त दिवस पडू नये। और बारिश थोड़ा ज़्यादा काही समय लोकांना तक आवडतं, कुछ लोगों को धूप अच्छा लगता है। चर्चमध्ये अशी किती जण येते, आम्हाला म्हणतात हो इतना जल्दी प्रयत्न मत करो, बारिश के लिए धूप रहने दो, हमारा हमको गर्मी अच्छी लगती है। आणि एवढं लोक प्रार्थना करू पाऊस पडण्यासाठी आम्हाला उन्हाळ्यात आवडतो। तो हर एक का सीजन पसंद है, आणि प्रत्येकाला वेगवेगळा ऋतू आवडतो। एक सीजन परमेश्वर ने रखा लेकिन आते हैं, आणि 3 ऋतू देवाने ठेवलेत पण ते येतात, लेकिन वो आने के लिए हम इंतजार करते पण हैं। ते येण्याची आपण वाट पाहतो। तो एक इंसान जो जिंदा है उसे चेंज होने के लिए थोड़ा तो टाइम लगेगा, मग एक माणूस जो जिवंत आहे त्याला बदलण्यासाठी थोडा वेळ तर लागेलच। तो धीरज धरना, इंतजार करना तो जरूरी है। आणि धीर धरणं वाट पाहणं हे पण गरजेचं आहे। इसलिए प्रियो हमेशा आज के इस वचन से परमेश्वर हमें क्या कहता है मालूम, कि परमेश्वर ने हमें भक्ति करने के लिए चुना है। आणि आजच्या वचनाच्या घरी देव आपल्याला म्हणतो की देवाने आपल्याला भक्ती करण्यासाठी निवडले आहे, उसकी उपासना के लिए चुना है, आणि त्याच्या उपासनेसाठी निवडलेला आहे। इसीलिए सबसे पहले वो हमारे अंदर से कुड़कुड़ाना, उसके विरुद्ध कुड़कुड़ाना वो निकालना चाहता है, हमारे अंदर का सारा कड़वाहट वो दूर करना चाहता है। आणि सर्वात पहिले त्याला आपल्यामध्ये जो कुरकुर करण्याचा जो स्वभाव आहे, जो कडूपणा आहे, तो त्याला काढायचा आहे। ये आदत अच्छी नहीं, आणि ही सवय चांगली आहे। और इसके आगे का जो वचन है वो हम अगली बार देखेंगे। आणि याच्या पुढचं वचन आपण पुढच्या सोमवारी पाहू। 25 वचन से 25 और 27 तक 25 से 27 तक अपने चंगा करने का वचन। लेकिन आज का वचन जो हम अभी यहाँ रुककर हम देखेंगे, प्रियो कहने का उद्देश्य कि परमेश्वर हमें बताता है कि हम भी एक ऐसे नगर जा रहे हैं जहाँ पवित्र नगर है, आणि आपण एक अशा नगरामध्ये जात आहोत जे नगर पवित्र आहे। और उस नगर में जाने के लिए आणि त्या नगरामध्ये जाण्यासाठी यहाँ पर पवित्र होना जरूरी है, इथे पवित्र होणं तो गरजेचं आहे। कड़वाहट दूर होना जरूरी है, मग कडूपणा दूर होणं गरजेचं और आहे। हमारे अंदर से हमारे लोगों के अंदर से कड़वाहट निकालने का प्रभु ने किए हुए बलिदान के द्वारा हमारे पास अथॉरिटी है। आणि देवाने केलेल्या बलिदानाच्या द्वारे आज आपल्याला जो अधिकार आहे, जो ये इस्राएली कुड़कुड़ाए ना, आणि जी इस्रायल लोकांनी कुरकुर केली वो उपासना करने के लिए नहीं गए, आणि ते भक्ती करण्यासाठी नाही गेले, वो 40 साल के यात्रा में मर गए, आणि 40 वर्षाच्या यात्रेमध्ये ते मरून गेले। 40 साल बहुत हो गए होंगे, आणि 40 वर्ष खूप झाले त्यांच्यासाठी। 40 साल में गए, 40 वर्षातच गेले। जहाँ उनका आयुष्य है उसका बाइबल में लिखा है 20 साल से आगे जितने लोग हैं वो सब इस मिट्टी में
मरुभूमि में मर गए आणि मर जाएंगे। प्रभु ने बोला वो नहीं जाएंगे। कनान देश जो दूध और मधु की धारा बहती है, ऐसे संपन्न देश में जहाँ फल फूल है, वो देश में जहाँ अन्न की भरपूरी है, वो देश में वो नहीं जाएंगे। आणि ते 20 वर्षापेक्षाही मोठे आहेत ती लोक त्या कनान देशामध्ये जो देश संपन्न देश आहे जिथे दूध आणि मधुची धारा वाहते तिथे कोणत्या गोष्टीची कमी होती नाही त्या देशामध्ये ती लोक नाही जाणार। 21 वर्षाचा माणूस मुलगा 40 वर्षाच्या आत गेला ना, और 21 साल का लड़का 40 साल के अंदर ही मर गया है ना। सोचने वाली बात है ना। क्यों? क्योंकि उन्होंने यहोवा की उपासना, उनका उद्देश्य क्या करना था? उन्होंने ये सोचना था कि हम आनंद मनाने नहीं जा रहे, हम यहोवा की उपासना करने जा रहे हैं। आणि त्यांनी असा विचार करायला पाहिजे होता की आपण आनंद करायला नाही चालले पण आपण देवाची भक्ती करायला वहाँ चाललोय। पहुँचने के बाद हम आनंद करने वाले हैं। आणि तिथे पोहोचल्याच्या नंतर आपण आनंद करणार आहे क्योंकि वहाँ दूध और मधु की धारा हमको मिलने ही वाली है। कारण तुझ्या आणि मधाची धारा तिथे त्यांना भेटणारच होते। तो इसीलिए ये रुकावटें बहुत सारी आई, उनके खुद के अंदर से निकलने वाले पाप से। आणि हे स्वतः त्यांच्यासाठी अडथळे निर्माण झाले त्यांच्यामधून निघणाऱ्या पापाने। ऐसे ही हमें भी आज परमेश्वर के राज्य में स्वर्ग में जाने के लिए ऐसे भीतर से निकलने वाले पाप ही है जो हमें रोकते हैं वहाँ जाने के लिए। आणि देवाच्या राज्यामध्ये जाण्यासाठी आपल्या आत्मातून निघणारे पापच आहे जे आपल्याला तिकडे जाण्यासाठी और अडवतात। वही हमें क्या करना है? क्रूस के ऊपर डाल देना। आणि तेच आपल्याला देवाच्या वधस्तंभावर टाकून जैसे द्यायचे। हम देखते हैं कि यहोवा ने जैसे उसे पौधा बदलाया है, आणि देवाने त्याला एक झाड सांगितलं आज हमारे लिए भी यहोवा ने क्रूस दिखाया। आणि आज आपल्यासाठी पण देवाने क्रूस दाखवले। देखो ये तुम्हारा जगत मेमना जो सारे जगत का पाप हर ले जा रहा है, आणि बघा हा जो पोकर आहे तो संपूर्ण जगाचं पाप घेऊन वाहत आहे और उसे हमारे जिंदगी में डाल देगा। आणि त्याला आपल्या जीवनामध्ये टाकलं उन व्यक्तियों की जिंदगी में डाल देगा आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये टाका। तो वो बदल। पानी जीवन को दर्शाता है। आणि पाणी हे जीवनाला दर्शवतं जो यानी कि ना पानी मीठा हो गया, आणि ते पाणी गोड झालं तो हमें वही करना है। आणि आपल्याला तेच हमारे करायचं जीवन को, हमारे लोगों के जीवन को चेंज करना है। आणि आपल्या जीवनाला आणि आपल्या लोकांच्या जीवनाला बदलायचं। कड़वाहट खारा पाप को दर्शाता है आणि खारटपणा पापाला और दर्शवतो कड़वाहट मृत्यू को दर्शाता आणि है। कडूपणा मृत्यूला जो दर्शवतो हमारे लोग नाश की ओर जा रहे हैं, आणि आपली लोक नाशाकडे जातात मसीह बचा दे करके हम विनती करना है। आणि ख्रिस्ताने त्यांना वाचवावं यासाठी आपण विनंती करायची। ये हमारा प्रभु अच्छा है। आणि हे आज आपल्या देवाची इच्छा आहे। हालेलुया, 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 हालेलुया। तो आज हम करेंगे प्रार्थना। आज आपण करूया प्रार्थना। आप हो क्या करोगे? तुम्ही आहात तर करू खारे हो क्या? आणि बड़बड़ाते खारटपणा हो क्या कभी? आणि देवाच्या विरुद्ध कधी कुकुर करता एक दूसरे की परमेश्वर के अगेंस्ट करते हो क्या? आणि देवाच्या विरोधात करता का? काय रे देवा, केला असेल तर क्षमा मागा। किया होऊया तर क्षमा और मागा। बोलो प्रभु आज के बाद हम कभी आपको दोष नहीं देंगे। आणि बोलतो की आजपासून देव कधी तुझ्यावर दोष लावणार नाही। आंखों को बंद करेंगे, डोळे बंद करून प्रभू से प्रार्थना करेंगे। देवा पे प्रार्थना प्रभु को कहेंगे प्रभु मुझे क्षमा कर, देवाला म्हणून देवा मला क्षमा मैंने द्या। आपको दोष लगाया, मी तुझ्यावर दोष लावला। आप तो मेरा अच्छा ही करते हो, तुम्ही तर मला चांगलंच अब तक करता। अच्छा ही किया। आतापर्यंत चांगलं केलं लेकिन जब परीक्षा आती तो मैं भूल जाता हूँ पण जेव्हा परीक्षा येते तेव्हा मी विसरून और जातो मेरे मुंह से ऐसे शब्द निकल जाते हैं, आणि माझ्या मुलांना अशी शब्द मुझे माफ कर। मला माफ कर। तो परीक्षा इसलिए लेता है, तर यासाठी परीक्षा घेतो मैं क्या बोलता हूँ, मी काय मेरे बोलते मुंह से क्या निकालता माझ्या मुलाला मी काय काढतो तो प्रभु आज से मेरे मुंह से अच्छी बातें आपके लिए निकले आणि आजपासून माझ्या मुलातून तुझ्यासाठी चांगल्याच गोष्टी निघतील। और मेरे सारे अंदर की कड़वाहट को, माझ्यामध्ये सर्व कडूपणाला खारेपन को खारटपणाला दूर कर। दूर कर। यीशु मेरे लिए मारा गया है, येशू माझ्यासाठी मारला गेला। कलवरी क्रूस पर मारा गया है। कलवरी क्रूसावरती मारला उसके गेला। किए हुए बलिदान से त्याने केलेल्या बलिदानामुळे मेरी सारी कड़वाहट, माझं सर्व कडूपणा खारापन खारटपणा दूर हो गया है। दूर झालेला आहे। मेरे प्रभु यीशु मेरे अंदर आने से म्हणून प्रभू येशू माझ्या आत आल्यामुळे मेरा जीवन, माझं जीवन बदल गया है। बदललेलं आहे। मसीह के जैसे ख्रिस्तासारखं मीठा हो गया है, गोड झाले, अच्छा हो गया है। चांगलं झालं। अभी इसी घड़ी आता या क्षणाला यीशु के क्रूस के बलिदान को येशूने केलेल्या बलिदानाला मैं स्वीकार करता हूँ। मी स्वीकार करते। मेरे जीवन, माझ्या जीवनात मेरे इस भाग में माझ्या या भागात मैं वहाँ उसे स्वीकार करता हूँ। आणि मी त्याचा स्वीकार करतो। और अगर आपके घर में कोई दूसरे कड़वे हैं, आणि जर तुमच्या घरात कोणी दुसरे कडवे आहे मसीह के अगेंस्ट बात करते हैं, ख्रिस्ताच्या विरोधात बोलतात, उनके अंदर भी मसीह का बलिदान होता है। त्यांच्यामध्ये पण ख्रिस्ताचं बलिदान उनका घडलं। नाम लेकर त्यांचं नाव घेऊन कहना प्रभु
बोलायचे तेव्हा तू उनके लिए भी तो त्यांच्यासाठी कलवरी क्रूज पर मारा गया है। वधस्तंभावर मारला तेरे गेला क्रूज के बलिदान के द्वारा आणि तुझ्या वधस्तंभाच्या बलिदानाद्वारे मैं उसके अंदर से मी त्यांच्या आतमधून जो आपका नाम दे रहे हैं, तुम्ही त्याचं नाव घ्या सारी कड़वाहट सर्व कडूपणा और खारापन आणि खारटपणा निकाल देगा मारून टाकतो और क्रूज के बलिदान के द्वारा आणि वधस्तंभाच्या बलिदानाच्या द्वारे मसीह आपको वहाँ स्थापित करता है उनके जीवन में आणि त्यांच्या जीवनामध्ये ख्रिस्ताला स्थापित करतो और उनका जीवन आणि त्यांचं जीवन बदल गए आणि बदललेलं मीठा आहे हो गया। गोड झाले यीशु आपके आने से येशू तुम्ही आल्यामुळे और यीशु आपके आने से आणि येशू तुम्ही आल्यामुळे यीशु आपके आने से आणि तुम्ही आल्यामुळे मेरे लोगों का जीवन बदल गया। माझ्या लोकांचं जीवन बदललेलं आहे आज वो व्यक्ति कड़वा नहीं है, आज तो एक करू नाही खारा नहीं है, खारट नाही मृत्यु उस पर नहीं है, मृत्यू त्याच्यावरती नाही आहे वो जिएगा, तो सगळे मीठा जिएगा, गोड जगेल मसीहत में जिएगा। ख्रिस्तात जगेल मैं घोषित करता हूँ, आणि मी घोषित करतो धन्यवाद देता धन्यवाद देतो प्रभु यीशु के नाम से प्रार्थना करता तर मी येशूच्या नावाने प्रार्थना करते हूँ। आपको बदल जाता थोडे बंदच ठेवा पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु मैं आपके सामने आज मेरे जीवन देने वाले उदाहरण पवित्र पिता, शांति देने वाले उदाहरण पवित्र पिता, सचमुच प्रभु आप हमारी परीक्षा लेते हो। जब से आपने हमें प्रभु इस शैतानी गुलामी से छुड़ाया है, हर पल में, कभी कभी महीनों में, कभी बार बार हमारी परीक्षा इसलिए लेते हो। देखिए ये क्या सीखा है, मेरे पास इतने साल से आ रहा है, वचन सुन रहा है, वैसे ही करता है क्या? मेरे बारे में कितना जानता है, ये मुंह से क्या निकालता है? प्रभु तू अच्छा है ये निकालता है, या प्रभु तू ऐसा क्यों करता है ऐसा निकालता है? प्रभु पवित्र पिता, सेनाधीश पिता परमेश्वर, इनके मुँह से, इतने जनों के मुँह से प्रभु तू ऐसा क्यों करता है या कुछ ऐसी बातें होती, उसके लिए क्षमा मांगते हैं, माफ कर दो। लेकिन आज इन्हें सत्य समझ में आया है प्रभु पवित्र पिता, इनकी सुनी लेना, इनकी रक्षा करना, इनको यहोवा की उपासना करने के लिए, यीशु की भक्ति करने के लिए चुना है। और इन्हें भी जैसे इस्राएलियों को कनान देश जाना था, उन सबको स्वर्ग देश पहुँचना है। और स्वर्ग देश पहुँचते पहुँचते हम बीच में से शुद्ध करनी है, हमारे अंदर से सारी कड़वाहट, सारी बीमारी, जैसे भी हमने आज देखा कड़वाहट पहले प्रभु ने दूर किया, बाद में हम देखते बीमारी दूर किया, बाद में हम देखते कि हमें हमारा डेरा दिलाया, हमें बनाया, बसाया मसीह ने। तो स्टेप बाय स्टेप ऐसे होने के लिए मदद करते हो। ये मेरी बेटी है, मेरी प्रार्थना है प्रभु, दया रखना, यीशु के नाम से मांगती हूँ प्रभु। आशीर्वाद इनके मुँह से तेरे लिए कभी भी गलत बातें नहीं निकले, और सिर्फ प्रभु आपकी भक्ति करें, आपकी उपासना करें, आपकी उपासना करने के लिए हमेशा आए, और कोई भी बहाना, कोई भी रुकावट नहीं आए। इनकी सुनी है, इन सबको यीशु के नाम से ग्रहण कर देते हैं। आशीर्वाद दिन पालन किया, इनमें से ये आशीषित करना, इनमें से जो प्रभु पवित्र पिता आपकी बढ़ोतरी के लिए आए हैं, इन्हें आत्मा में बलवान करना, इनके घर का एक एक व्यक्ति का उद्धार होने के लिए, इनके व्यक्ति के एक व्यक्ति की सारी कड़वाहट कलवरी क्रूस पर डालकर नाश कर दो, खारे पर डालकर नाश कर दो कलवरी क्रूस के बलिदान के द्वारा, और उनको छुटकारा घोषित करती हूँ, मसीह को वहाँ राज्य करने की घोषणा करती हूँ, और उनका जीवन मसीह में बदल गया। मैं डिक्लेयर करती हूँ, यीशु की स्तुति करने वाले, वो यहोवा की उपासना करने वाले हो, यीशु के नाम से मैं डिक्लेयर करती हूँ। धन्यवाद देती पिता, इन सबको यीशु के नाम से तोड़ कर इन्हें आशीषित करना, आपके पंखों में सुरक्षित रखना, धन मान सम्मान से दीर्घायु से दूर रखना, सदा आनंदित रहने के लिए सहायता करना, इनके मनोरथों को पूरा करना, इनके कौटुंबिक जीवन में शांति देना। प्रभु पवित्र पिता, या वे अपने अपने घर जाएंगे, इनकी रक्षा करना, आपको भी पुतली के समान संभालेना, तो इनकी ढाल को इनका कवच है। इन्हें मैं यीशु के नाम से आशीषित करती हूँ। सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा, सारा दोनों में आपको दे दूँ। प्रभु यीशु मसीह के नीचे और पवित्र सामर्थ्य नाम से प्रार्थना करते हैं, आमीन। सगळ्यांना सबको प्रेज